कोल्हापूरमध्ये आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर आलेले आहेत। राज्यामध्ये अनेक संघटनांनी वाहतूकदार संघटनांनी संप पुकारलेला आहे। साहेब, अनेक वाहतूक करणाऱ्या संघटनांनी संप पुकारलेला आहे, त्याचा फटका महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात बसतोय। निश्चितपणे ह्याच्यावर चर्चा झाली तर चर्चेच्या माध्यमातून हे सुटू शकतं, परंतु दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। लोकांची सेफ्टीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। मी नेहमी सांगताना ज्याला मी हायवेवरून प्रवास करतो, मी हा विषय कॅबिनेटमध्ये सुद्धा मांडलेला आहे। सर्व ट्रक उजव्या बाजूने चालत असतात आणि 80% अपघात याच्यामुळे घडत असतात। ज्याला आपल्याला माहिती आहे की डावी लेन ही ट्रकसाठी असते। आता हा जो विषय आहे तो हिट अँड रनच्या संदर्भातला आहे असं मला वाटतं। मेनली त्यांचा जो कन्सर्न आहे त्याच्यावर चर्चा होऊन त्याच्यावर मार्ग निघू शकतो, परंतु त्याच्याचबरोबर वाहतुकीचे नियम पाळण्याच्या संदर्भात सुद्धा हेवी व्हेकल्सने जर योग्य ती काळजी घेतली तर नाहक जाणारे जीव जे आहेत ते वाचू शकतील असं सुद्धा मला वाटतं। आणि त्याच्यामुळे आपण ज्याप्रमाणे आपल्या हक्कांसाठी भांडतो त्याचबरोबर आपल्या कर्तव्यांकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही। कारण मी सुद्धा ह्याच व्यवसायामध्ये आमचं कुटुंब जवळजवळ 80-90 वर्षापूर्वीपासून वाहतुकाच्या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याच्यामुळे हा अवेअरनेस हल्लीच्या दिवसामध्ये खूप कमी झाला आहे असं मला स्वतःला वाटतं। याच्यामध्ये थोडंसं जागृती झाली पाहिजे। या दृष्टीने संप लवकरात लवकर मिटावा, कारण याच्यामुळे लोकांचीसुद्धा खूप गैरसोय होते। तर माझी खात्री आहे की याच्या संदर्भात केंद्र शासन लवकरच निर्णय घेईल, संघटनांना बोलवेल आणि याच्यातून मार्ग निघेल। पण खूप स्कूलच्या बसेस आहेत, त्यांनी देखील या सगळ्या संपामध्ये ते चालक देखील उतरले आहेत, त्याचा देखील फटका बसतो। एक गोष्ट अशी आहे की स्कूल्सच्या लोकांनी तर त्याच्यामध्ये उतरूच नाही, त्यांचीसुद्धा मुलं आहेत। मुलांच्या शिक्षणाची कोणी खेळू नये एवढी माझी नम्र विनंती आहे आणि तसं घडलं तर मग त्याच्यावर वेगळा विचार करायला लागेल। महाराष्ट्रातल्या जनतेला काय तुम्ही आश्वासन देणार? एक गोष्ट अशी आहे की हा वरिष्ठ स्तरावरचा प्रश्न आहे, माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित नाही, तरी पण कॉमन जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री आपल्या लेवलवर लवकरच त्यांना चर्चेला बोलवतील आणि याच्यातून मार्ग निघतील याचं मला खात्री आहे। आम्ही उद्या आमची कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी याच्या संदर्भात निश्चितपणे बोलू। तर आपण बघितले की उद्या कॅबिनेट आहे आणि यामध्ये चर्चा केली जाईल असं देखील म्हटलं आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे स्कूलच्या बसेस चालक आहेत त्यांनी या संपामध्ये सहभागी होऊ नये, अन्यथा आम्हाला कारवाई संदर्भात वेगळा विचार करावा लागेल असा इशारा देखील दीपक केसरकर यांनी दिला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।